नमस्कार. शब्दमाधुरी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण शिवमहिम्न स्तोत्रातील दुसऱ्या श्लोकासंबंधी माहिती बघणार आहोत. एखाद्या गोष्टीचे अस्तित्व असूनही ते न दिसणे हे खूप गूढ आहे. मानवी मन सुद्धा खूप गूढ आहे. ते क्षणात कितीतरी वेगाने दूरचा प्रवास करते. कोणाच्या मनात काय चालू असते ते ओळखणे हे खूप कठीण आहे. म्हणजे मन आहे परंतु ते दिसत नाही. कोणत्याही जीवाच्या शरीरात जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत तो जिवंत असतो. प्राण संपला की त्या जीवाचा मृत्यू होतो. शरीरात प्राण असतो पण तो कसा असतो, त्याचे स्वरूप कसे असते हे काहीच दिसत नाही. शरीरामध्ये आत्मा असतो पण तो दिसत नाही. मृत्यूनंतर देहाचे विघटन होते. हे विघटन करणारे सूक्ष्मजीव डोळ्यांना दिसत नाहीत, परंतु ते विघटन करतात म्हणजे त्यांचे अस्तित्व आहे. तांब्यातील पाणी स्वच्छ दिसले तरी त्यात डोळ्यांना न दिसणारे सूक्ष्मजीव असतात. हवेत, पाण्यात, शरीरावर डोळ्यांना न दिसणारे जीवाणू, विषाणू आणि इतर सूक्ष्मजीव असतात. हवा आहे म्हणून सृष्टी आहे. हवा दिसत नसली तरी ती अस्तित्वात आहे. हवेमध्ये डोळ्यांना न दिसणारे असंख्य धूलिकण असतात. कपाटातील ठेवणीतले कपडे बाहेर काढल्यावर सर्दी नसतानाही सटासट शिंका येतात. याचे कारण न दिसणारे धूलिकण. प्रत्येक पदार्थ अणूंनी बनलेला असतो. पदार्थाचा कापता न येणारा अविभाज्य असा सर्वात लहान कण म्हणजे अणू. परंतु अणू डोळ्यांना दिसत नाही. परंतु पदार्थ आहे म्हणजे अणूही आहेच. मन आहे पण दिसत नाही. अणू आहे पण दिसत नाही. हवा आहे पण दिसत नाही. जीवाणू, विषाणू आहेत पण दिसत नाहीत. शरीरात प्राण, आत्मा असतो पण दिसत नाही. हवेत असंख्य धूलिकण असतात पण दिसत नाहीत. अशा अनेक गोष्टी सांगता येतील की ज्या दिसत नाहीत परंतु अस्तित्वात आहेत. अगदी तसेच निर्गुण व निराकार परमेश्वर दिसत नाही परंतु अस्तित्वात आहे. परमेश्वरावरचा विश्वास, श्रद्धा याच्या बळावर अनेक गोष्टी सहज साध्य होतात. खरोखर परमेश्वरावरचा विश्वास जगण्यास खूप बळ देतो. वाणी व मन यांच्या आवाक्यापलीकडे असलेल्या निर्गुण परमेश्वराचे वेद सुद्धा न इति म्हणजेच नेती नेती असे वारंवार वर्णन करत आहेत. अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बंधनः चिदानंद रूपः शिवोहम शिवोहम. निर्वाण षटपदीत शंकराचार्य वर्णन करतात, मी निर्विकल्प म्हणजेच भेदातीत आहे. मला कोणताही आकार नाही. मी सर्व इंद्रियांना व्यापून राहिलो आहे. मी विभू म्हणजेच संपूर्ण विश्वाला व्यापून राहणारा आहे. मी सदा सर्व काळ समरूप म्हणजेच एकरूप आहे. मला मुक्ती नाही तसेच संसाराचे बंधनही नाही. मी शिव म्हणजे मंगलमय चिदानंद रूप म्हणजेच शिवस्वरूप आहे. तुझ्या निर्गुण स्वरूपाबद्दल मी काही जाणत नाही. परंतु हिमालयाच्या पर्वतरांगा, स्फटिकासारखी शुभ्र हिमशिखरे, तुझ्या डोक्यावरील गंगा, जटेतून खळखळणारे पाणी, उंचावरून पडणारे जलप्रपात, वनराई, अंगाला भस्म लावणारी काया, कपाळावर धारण केलेली चंद्रकोर, अंगावर खेळणारे सर्प, अंगावर पांघरलेले अजिन, हातातील आयुधे असे मनोहर तुझे सगुण रूप बघितले की तुझ्यामध्ये मन तल्लीन होते आणि आपोआपच तुझी स्तुती करण्यासाठी शब्दांची सुमने गुंफली जातात. यामुळे मन आणि वाणी पवित्र होते. तुझ्या निर्गुण व सगुण रूपाला मनापासून नमस्कार.